बायको हे प्रचंड त्रस्त झाले आणि त्रस्त होऊन त्यांनी सांगितलं की बाबा आमचं कुणीच ऐकून घेत नाहीये आणि आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये। हा आहे नंदकुमार ननावरे। संग्राम निकाळजे, मांडव खडक, तालुका फलटण। मी पूर्ण ऐकायचं असेल मी पूर्णपणे ऐकवते। माझ्या घरात येऊन तिथे त्यांच्या मोबाईल मध्ये याच्यात त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलेलं आहे आणि जीव दिला, आत्महत्या केली। देशमुखचे वकील आहे, त्याचे सीसीटीव्ही आमच्याकडे उपलब्ध आहेत, आम्ही सेव्ह करून ठेवले। माझ्या घरात येऊन ते त्यांच्या मोबाईल मध्ये काहीतरी करत होते आणि न बोलवता आले आणि जाता जाईल। त्यामुळे माझ्या घरात हा व्हिडिओ सगळीकडून काढून टाकलेला आहे, हे फार विशेष आहे। त्यांनी काहीतरी हा व्हिडिओ युट्यूबवर शिल्लक ठेवला नाही। देशमुखांचे वडील, त्यामुळे आम्हाला त्याच्या म्हणजे इतक्या पद्धतशीरपणे टॉर्चर केलंय आणि इतकं फुल प्लॅन केलेलं असल्यामुळे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। दुसरं, बाकी इतर कुणाबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही। बाकी चौकशी व्हावी, परंतु मूळ जो आहे तो संग्राम निकाळजे, त्याला मदत करणारा रणजित सिंह नाईक निंबाळकर। परत एकदा ऐका, मला जास्त काही बोलायचं नाही। बाकी चौकशी व्हावी, परंतु मूळ जो आहे तो संग्राम निकाळजे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर। आता या माणसाला, हा माणूस मरून गेला, दोघा नवरा बायकोनी आत्महत्या केली, पण दोघांनी आत्महत्या केल्यानंतरही यांना बिचाऱ्यांना काही न्याय मिळालाच नाही। मग याचा भाऊ धनंजय ननावरे पुढे आला। हाही व्हिडिओ आपण सोशल मीडियात बघितला असेल की धनंजय ननावरे पुढे येतो आणि तो सांगतो की माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, जोपर्यंत माझं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही तोपर्यंत मी माझा रोज एक एक अवयव कट करेल आणि देवेंद्र फडणवीसांना भेट देईल। आणि तो स्वतःचा एक बोट कापतो, व्हिडिओ बनवतो आणि तो म्हणतो की हे बोट घ्या माझं फडणवीस। काल फडणवीसांनी क्लीन चिट दिली ना, फडणवीसांनी ज्यांना क्लीन चिट दिली तो माणूस चक्क नंदकुमार ननावरे आणि नंदकुमार ननावरेची बायको मरताना ज्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं, काल त्याला ते क्लीन चिट देत होते। त्याचा भाऊ याने सोशल मीडियाच्या समोर येऊन, तोही व्हिडिओ आहे माझ्याकडे, तोही पाठवते मी आपल्याला, की तो आपलं बोट तोडून घेतो, एक एक अवयव तोडतो, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात आणि नंतर चौकशी लागते, पण चौकशीत फक्त बालाजी किनीकरचं नाव घेतलं जातं, रणजित सिंह निंबाळकर मात्र वाचतात। बालाजी किनीकर शिंदेचे आमदार आहेत। काय म्हणजे आपल्या सत्तेचा गैरवापर करणारे, यांची मोडस ऑपरेंडस आहे की पोलीस स्टेशनला हाताशी धरायचं, जो कोणी आपल्या डोक्याच्या वर जातो किंवा जो कोणी आपलं ऐकत नाही त्यांना आपण पाहिजे त्या पद्धतीने त्यांना दाबत राहायचं। हा एक फोटो आहे माझ्याकडे, ही जी मुलगी आहे फोटोतली, हिची बहीण एक आहे। जुळ्या बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, म्हणजे एकटी संपदा मुंडे नाहीये आत्महत्या करणारी, लक्षात घ्या। एकट्या संपदा मुंडेचा जीव गेला नाही, म्हणजे लोकांना वाटते की अरे बीड बीड बीड, पण बीडकडे तुम्ही अशा नजरेने बघितल्यामुळे बीड मधल्या कामगारांचा पण जीव गेला हे पण बघा। बीडच्या कामगारांचे, बीडच्या कुटुंबकांचे अक्षरशः संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली। ही मुलगी कोण आहे? दिगंबर आगवणे हे नाव सगळ्या अख्ख्या मतदारसंघात माहिती आहे। फलटण मतदारसंघामध्ये ही जी मुलगी आहे, ही मुलगी आणि हिची बहीण दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, वेळेत उपचार मिळाल्यामुळे या दोघींचा जीव वाचला। आत्महत्येचं कारण काय? बाई सांग तुझं नाव।